नमस्कार मित्रांनो, आज मी बऱ्याच दिवसातून गावाकडे आलेलो आहे. तर गावाकडे आल्यावर म्हणलं आपण आपल्या शेतामध्ये जाऊ. शेतामध्ये एक केळीची बाग आहे आता सध्या चालू. 2 एकरचा प्लॉट आहे. तर जाऊन बघूया की आपण त्या केळीची काय अवस्था, कसा आहे माल वगैरे. बघू शकता तुम्ही शेतात जायची वाट वगैरे किती खराब आहे. पाऊस पडल्यामुळे काय सगळं हे झालेलं आहे. तर आपण पोहोचलेलो आहे केळीच्या बागेमध्ये. तर पहा ही अशा पद्धतीनं आपली बाग आहे आणि थोडी पडझड वगैरे झालेली आहे झाडांची. तर आपण आज पूर्णपणे फिरून बघूया प्लॉटमध्ये नक्की काय अवस्था चालू आहे. हे बघू शकता केळीचा घड अशा पद्धतीनं आता सध्या केळीची अवस्था आहे. हार्वेस्टिंगसाठी आलेला आहे माल आणि बागेची पण स्वच्छता चालू आहे. थोडेफार पडझड झालेले आहे. आता ही काय बॉक्सला तर काय जाणार नाही म्हणजे एक्सपोर्टला. तर ही माल पूर्णपणे कॅरेटला काढून लोकल मार्केटला पाठवावं लागेल आणि त्याला काय दर वगैरे असे बॉक्सच्या पटीत भेटत नाहीत. त्याला दर कमीच भेटतात. बॉक्सला साधारण दर चांगला भेटतो. म्हणजे त्याला क्वालिटी माल पण लागतो, तशी गरज पण असते क्वालिटी मालाची. तरच ते बॉक्सला घेतात आणि एक्सपोर्टला पण माल जातो आणि त्याला रेट पण जास्त असते. तर अशा पद्धतीनं आपलं बाग आहे. बागेत तुम्ही पालापाचोळा बघू शकता किती दिसतंय. स्वच्छता पण चालू आहे बागेची. हे पहा अशा पद्धतीनं घड पडलेले आहेत. पिल्लं कापायची आणखीन तुम्हाला सकस दिसतील खाली झाडाच्या बुडामध्ये पिल्लं. ते आणखीन काढायचे. हे घड बघा कसा वेगळ्या पद्धतीनं आकार घेतलेला आहे त्यानं. जसं पुढं जात जाईल तसं ही जुनी वेण जी शेवटी उशिरा वेण होती का नाही, ती वेण दिसून येते थोडी थोडी इथं कुठं कुठं. हे पिल्लं लहान मोठी झालेत आता बऱ्यापैकी. ही अशा पद्धतीनं पाला आहे. आपण पाठीमागं पाहिलं असेल कसं ते खूट स्वच्छ केलेलं आहे की हा पाला काढून खाली टाकलेला आहे. हे तर अशा पद्धतीनं हे पाला काढायचं चालू आहे काम. ह्याला बराच वेळ लागतो पाला काढून. 2 एकर बाग आहे ना, त्याच्यामुळे वेळ तर भरपूर लागतोय. स्वच्छ केल्यानंतर बाग पाहू शकता अशा पद्धतीनं एकदम दिसायला भारी आणि सुंदर